जे काय करताय त्यात पूर्णपणे करा. UPSC हाच एक सक्सेसचा रूट नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात जर तुम्ही 100% काम केलं तर तुम्ही खरोखरच देशाच्या विकासासाठी योगदान करताय. हेच माझं त्यांना सांगायचं. UPSC परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावरील बेनापूर गावचे सुपुत्र विवेक शिंदे यांनी IPS पदाला गवसणी घातलेले. आपल्यासोबत स्वतः विवेकजी शिंदे आहेत. एकतर सुरुवातीला खूप अभिनंदन. ज्या भागातून तुम्ही आलाय, एक दुष्काळी भाग खानापूर घाटमाथा, त्यासारख्या बेनापूर गावामधून तुम्ही येता, एकतर या इतक्या मोठ्या यशाबद्दल पहिली तुमची प्रतिक्रिया? खूप आनंद झाला. पहिल्यांदा तर विश्वास बसला नाही की इतका चांगला रँक येईल, पण थोड्या वेळाने ते ऑब्झर्व झालं. पहिल्यांदा मी वडिलांना केला, चुलत्यांना केला आणि त्यांची प्रतिक्रिया पाहून परत आनंद झाला की खरंच माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मी काय तर आज केलेलं आहे. साधारणतः ज्या भागातून तुम्ही आलाय, बेनापूर हे गाव सोन्या चांदीचा धूर अख्ख्या देशभर काढणारं गाव म्हणून ओळखलं जातं. या क्षेत्राकडे वळावं हे तुम्ही कधी ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने कशी तयारी केली? सुरुवातीपासूनच माझे चुलते असतील, माझे वडील असतील, त्यांनी भरपूर अधिकाऱ्यांना ह्या क्षेत्रात काम केलेलं बघितलं होतं. हा दुष्काळी भाग होता. त्यावेळेस इथले जे कलेक्टर होते त्यांनी आपल्या बंधाऱ्याचं काम असेल, ह्या भागात पाणी कसं येईल यासाठी खूप प्रयत्न केले होते. तेव्हापासूनच इन्स्पिरेशन मिळालं. तसंच मी रोहतकमध्ये आमचं कलाईचं दुकान आहे, तिथे IPS जाधव सर आहेत, श्रीकांत जाधव सर आहेत. तर त्यांनीही खूप इन्स्पिरेशन दिलं. मी 10वीत होतो तेव्हाच त्यांना भेटून वगैरे त्यांनी इन्स्पिरेशन दिलं. मग कुठेतरी भविष्यात हे करायचं हे ठरवलं आणि आता हे शक्य झालं. कशा पद्धतीची तयारी होती? म्हणजे तुम्ही एकतर लहानपणापासूनच हे ध्येय ठरवलं होतं की आपण IPS किंवा स्पर्धा परीक्षा द्यायचं, तर तेव्हापासूनचा प्रवास ते आज पदाला गवसणी घालण्यापर्यंत प्रवास, हे कसा प्रवास राहिला? माझा प्रवास तसा UPSCचा हा शेवटच्या वर्षापासून, जो ग्रॅज्युएशनचा शेवटचं वर्ष असतं तेव्हापासून सुरू झाला. त्याच्या आधी माझं IIT गुवाहाटीमधून ग्रॅज्युएशन झालं. त्यामुळे माझं पहिलं प्रिपरेशन फेज होता तो IIT साठीच गेला. लास्ट इयरमध्ये मी निर्णय घेतला की आता UPSC करावं. मी प्लेसमेंटलाही सुद्धा बसलो नाही आणि 23ला पहिल्यांदा मी अटेम्प्ट दिला. त्यात माझं फायनल सिलेक्शन 2 मार्कांनी राहिलं. इंटरव्ह्यू सुद्धा दिला होता पण त्यात सिलेक्शन झालं नाही आणि हा दुसरा अटेम्प्ट होता, यात झालं सिलेक्शन. कुटुंबाची साथ कशी भेटली? कारण अख्खं कुटुंब सोन्या चांदीचं म्हणा किंवा व्यावसायिक सगळे, तर ह्यामध्ये तुम्हाला एक वेगळं क्षेत्र तुम्ही निवडावं, यामध्ये कुटुंबाची साथ कशी राहील? माझ्या वडिलांची असेल किंवा चुलत्यांची आधीपासूनच मुलांना शिक्षण चांगल्या प्रकारचं द्यावं यासाठी त्यांचा प्रयत्न होता. माझ्या बहिणी असतील किंवा माझे भाऊ असतील, सगळ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. सगळ्यांना काय तर टार्गेट होतं. तसंच मला पण हे UPSCचं आधीपासूनच टार्गेट होतं आणि ते आज पूर्ण झालं, याचा मला अभिमान आहे. बेनापूर गाव असो किंवा सांगली जिल्हा खानापूर घाटामाथ्याचं नाव उज्ज्वल करताना पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत, काही पुढे तरुण आहेत, त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन कराल? इतक्या कमी वयामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने यश मिळवलं. सगळ्यांना माझं एकच ॲडवाईस असेल की जे काय करताय त्यात पूर्णपणे करा. UPSC हाच एक सक्सेसचा रूट नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात जर तुम्ही 100% काम केलं तर तुम्ही खरोखरच देशाच्या विकासासाठी योगदान करताय. हेच माझं त्यांना सांगायचं. विवेकचे चुलते आहेत, सोन्यापेक्षा मोठं यश आहे आज हे. हा, त्यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केलेला आहे. त्याचं यश त्याला आज मिळालेलं आहे. वडिलांची प्रतिक्रिया? मी रोहतक मी असताना तर आपले एक IPS अधिकारी श्रीकांत जाधव सर म्हणून आलेले होते IG म्हणून. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो आणि मी भेटल्यानंतर तर बघितलं त्यांचं की बाय सर्कल कसं आहे. त्यातनं निश्चय केला मी पोरग्याला काहीतरी बनवायचं आहे. मी जाधव सराला सुद्धा काल सुद्धा त्यांचा फोन आलता मला, जी IG आहे ती त्यांनी सांगितलं ही तुमच्यामुळं झालं का, मी तुमच्या ऑफिसला आलो, तुमचं तिथं बघितलं, मी पोरग्याला टार्गेट केलं, मला जाधव साहेबासारखं बनवायचं आहे, तुला काय पाहिजे ते सांग. आणि त्यानं मला करून दावलं. त्यांनी मला आत्ता सुद्धा भेटायला यायला फोन आलता त्यांचा, पण मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये मी आत्ता आल्यानंतर नक्की तुम्हाला भेटणार. मला तोच प्रश्न, सोन्यापेक्षा मोठं यश आहे? मी सोन्यापेक्षा सोन्यावरून मला भरपूर मोठं केलं, पण माझी मुलं या मुली सोन्याच्या व्यवसायात मी कुणाला सुद्धा गाठलेलं नाही. माझं एकच ध्येय होतं की पोरं एज्युकेशन, पण आम्हाला हे शिकणं मिळालं नाही. आम्ही गरिबीतनं हाल काढलं. या गरिबीमुळे तर आम्ही देशात बाहेर गेलो, परराज्यात. त्यातनं आम्हाला बाबा धंद्यात यश मिळालं. यश मिळाल्यानंतर माझं पहिलं टार्गेट होतं की एज्युकेशन, आणि आम्ही सगळ्यात मोठं एज्युकेशन आणि बिझनेस हे दोन्हीच मी टार्गेट केलं. ह्याच्यावर मी कुठलंही टार्गेट केलेलं. धन्यवाद. तर विवेक शिंदे ज्या भागातून येतात, त्या बेनापूर गाव हे संपूर्ण देशभरामध्ये गलाई व्यावसायिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे विवेक शिंदे यांच्या यशामागं एक मोठं यश, ज्या भागातून ज्या क्षेत्रामध्ये त्यांचा कुटुंबाचा वारसा आहे ते क्षेत्र निवडता IPS सारखी पदाला गवसणी घालणं हे मोठं यश त्यांचं मानलं जाते. आणि आज त्यांच्यावरती सांगली जिल्ह्यातून, त्यांच्या भागातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येतोय. कॅमेरा पर्सन राकेश ठोंबरे सोबत कुलदीप माने, ABP माझा, बेनापूर, सांगली. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.